आणि जान्हवीकडून या अपेक्षा नव्हत्या, आमच्याही नाही, आणि बाहेरही लोक हे एक्सपेक्ट करत नव्हते तिच्याकडून, आणि ती खूप डिसअपॉइंट करते. मी ती लोक बोलत होते की तुम्ही एकदा आमच्या बाजूने खेळून तर बघा, तुम्हाला कळेल आम्ही किती स्ट्रॉंग आहोत वगैरे. तर त्या अशा त्यांच्या भाषेत, हो मी खेळू शकते पण मी कळसूत्री बाहुली नाही होऊ शकत. म्हणजे प्रत्येकाला संधी नाही मिळत ना बिग बॉसमध्ये जाण्याची, जर ती मला मिळाली आहे, जरी बिग बॉसमध्ये डिसअपॉइंट केलेलं असेल. हॅलो एव्हरीवन, मी आहे भाग्या आणि तुम्ही मला पाहता टॅलीचक्करमध्ये. आज आपल्यासोबत आहे योगिता, जी बिग बॉसच्या घरातून इविक्ट झाली आहे. योगिता, आम्ही खूप तुझी जर्नी एन्जॉय केली, पण मला असं वाटतं की तू खुश आहेस तुझ्या इविक्शनसाठी, राईट? काय बोलशील तुझ्या? हो, एविक्शनमुळे मी खुश आहे डेफिनेटली. पण मी 3ऱ्या वीकमध्ये मी ठरवलं होतं की जे काही असेल, जो काही डिसिजन असेल प्रेक्षकांचा बिग बॉसचा, तो मी मान्य करेन. आणि मी राहिले असते तरी मी खुश असते, मी विक्ट झाले त्यानेही मी खुश आहे. कारण प्रत्येकालाच, ॲक्च्युली घरात सगळ्यांनाच, कोणालाही असं 2 मिनटं बोललात ना की आता घरी जायला मिळालं तर कोणीही खुश होईल, कोणाला घरी जायला नाही आवडत. सो प्रत्येकजण थोडा थोडा आतमध्ये इमोशनल झालेला असतो. पण मला चान्स मिळाला घरी जाण्याचा, आणि मला जितकं माझ्या पद्धतीने आत लढता आलं तितकं मी फाईट करण्याचा प्रयत्न केला आहे, टास्क खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो गेम फक्त टास्कचा नाही आहे, त्या व्यतिरिक्तही बरंच काही तुम्हाला आत करावं लागतं. आणि पण जे काही प्रेक्षकांनी माझ्यासाठी जेवढं प्रेम दिलं ते माझ्यासाठी खूप आहे. माझ्यासाठी तीच माझी विक्टरी आहे. बाकी कंटेस्टंटच्या जर कम्पेअर केलं तर तू खूप छान खेळत होतीस, शांत होतीस, टास्कमध्ये एकदमच बेटर होतीस. पण तुला असं आता जसे तू बोललीस की मला आता मी जर आता शोमध्ये असती तर चाललं असतं, तुला काय असं वाटतं की तू एक स्ट्रॅटेजी अशी काहीतरी यूज केली असतीस नेक्स्टसाठी, तर तुझी जर्नी अजून राहिली असती? मला या स्ट्रॅटेजीज आखता नाही आल्या ऑनेस्टली बोललं तर. पण मी राहिले असते तर मी अजून थोडं स्ट्रॉंगली मतं मांडण्याचा प्रयत्न केला असता. कारण टास्कमध्ये मी ऑलरेडी छान खेळत होते, तिकडे स्कोप नव्हता अजून इम्प्रूव्हमेंट, म्हणजे होता डेफिनेटली, अजून छान खेळले असते मी. पण त्या व्यतिरिक्त कुठेतरी स्टँड घेणं गरजेचं होतं जिथे शक्य आहे, थोडंसं इमोशनली स्ट्रॉंग राहणं गरजेचं होतं. ते कदाचित मी करण्याचा प्रयत्न केला असता जर मी अजून राहिले असते तर. कारण माझा तिकडे तो सारखा बांध फुटायचा, जिथे कोणीतरी भांडलं, कोणीतरी काहीतरी शिव्या गाळ झाल्या, एकमेकांना घालून पाडून बोलणं झालं, तर तिथे मी थोडीशी घाबरायचे की अरे बापरे हे काय चाललं आहे, किंवा ह्या गोष्टीशी, ह्या सिच्युएशनशी कसं डील करायचं ते व्हायचं. सो ते मी कुठेतरी करण्याचा प्रयत्न करत होते. आणि जर मी राहिले असते तर तो अजून थोडा प्रयत्न केला असता. तो माझ्यासाठी थोडा डिफिकल्ट होता, कारण पर्सनल आयुष्यात कोणी असं भेटत नाही गं की जो असं काहीतरी भांडेल, आणि माझ्यावरती कोणी काय बोलत नव्हतं. त्यामुळे इतरांसोबत जे चाललेलं तिथे स्टँड घेणं गरजेचं होतं. सो ते मी करण्याचा प्रयत्न अजून केला असता. पण जर बघायला गेलीस तर बिग बॉस एक असं आहे की टास्क तर खेळाच, पण एक अशी पर्सनॅलिटी दाखवायची असते जी आपण कधी दाखवली नाही आहे, बरोबर? जसे की बाकी कंटेस्टंट लढाई झगडे करतात, आपण बघतोय त्यांना. तुला आधी ह्याबद्दल तर माहीतच होतं, मग तू बिग बॉसचा हिस्सा होण्याचं काय डिसाईड केलंस? कारण अगं बाहेरून बघणं हे फार वेगळं असतं. कारण बाहेरून तुम्ही 1 तास बघता, ते 24 तास तिकडे चालू असतं. आणि म्हणजे प्रत्येकाला संधी नाही मिळत ना बिग बॉसमध्ये जाण्याची, जर ती मला मिळाली आहे तर हा एक एक्सपेरिमेंट आपण करून बघू असं मला वाटलं. आणि म्हणजे प्रेक्षकांचा मोठेपणा आहे की मी जशी आहे त्यांनी मला तसं ॲक्सेप्ट केलं आणि तितकंच प्रेम दिलं, तो त्यांचा मोठेपणा आहे. आणि मी त्यांना जरी बिग बॉसमध्ये डिसअपॉइंट केलेलं असलं तरी मी त्यांना बाहेर डिसअपॉइंट नाही करणार. मी माझ्या कामा थ्रू त्यांच्यापर्यंत पोचण्याचा नक्की प्रयत्न करेन. तू आणि निखिलने खूपच छान परफॉर्मन्स केला होता, धमाकेदार होता. आणि आम्हाला असं वाटलं होतं की तू आणि निखिल म्हणजे विनर होणार त्यासाठी, पण संचालक शायद चुकीचे होते. काय बोलशील घनश्यामबद्दल? खूपच संचालक ओरिएंटेड गेम असतो आतमध्ये. संचालकचा निर्णय हा अंतिम असतो. त्यामुळे, आणि तेव्हा आता घनश्याम होता, घनश्यामचे बरेच निर्णय आत चुकलेत, त्यापैकीच तो एक होता. पण तेव्हा काय आम्हाला एवढं वाटलं नाही, कारण इव्हेंच्युअली आमची टीम जिंकली, आम्हाला बेड हवे होते ते आम्हाला मिळाले. त्यामुळे मला त्याचा एवढा काही फरक नव्हता पडला. आणि तो फन टास्क होता, त्यामुळे ते एवढं मनाला पण नाही लावून घेतलं मी. पण हा तो माणूस इन जनरलच थोडासा अनफेअर आहे. आणि विचित्र आहे, म्हणजे ते प्रकरण फारच मला कळलंच नाही. ते मला काय कनेक्शनच फील नाही होत त्या व्यक्तीकडून.
आता कॅप्टन्सी टास्क झाला होता, त्याच्यामध्ये तू खूप एफर्ट्स ॲड केले होतेस. तुला असं वाटतं का तुझ्या टीमकडून थोडे कमी एफर्ट्स होते? कारण की तू खूप बेस्ट केलीस आणि तू हर एका टास्कमध्ये एकदम बेस्ट होतीस. काय बोलशील याबद्दल? लास्ट टास्कमध्ये कसं आहे, सगळ्यांसाठीच तो गेम नवीन आहे. निखिल, मी, सूरज होतो. सूरजला टास्क समजावून सांगावा लागतो, तर त्याच्याकडून मी ते एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत. आय अंडरस्टँड. आणि त्याने तर खूप छान परफॉर्म केलं. जेव्हा त्याला कळला, त्याने 100 काय, त्याने 1000% दिलं आहे. निखिल तिकडे प्राईज घेऊन उभा, त्याने कुठेतरी मला वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. किंवा आम्ही जे इंडिव्हिज्युअली खेळलो त्याऐवजी आम्ही ग्रुप म्हणून खेळलो असतो त्यांच्यासारखे, तर बेटर झालं असतं. पण आम्हाला वाटलं की तो इंडिव्हिज्युअल टास्क आहे, जो ॲक्च्युली तो होता इंडिव्हिज्युअल टास्क होता तो. पण ते ग्रुपच्या ह्याने खेळले आणि ठीक आहे, त्यांनी तो स्मार्टनेस दाखवला, विच वॉज गुड. पण हां, म्हणजे मी अशी डिसअपॉइंट नाही आहे त्यांच्याकडून. प्रत्येकाने स्वतःला जेवढं जमलं तेवढं केलं. सूरजने खूप छान परफॉर्म केलं, मी छान परफॉर्म केलं. प्रेक्षकांना एफर्ट्स दिसणं जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही कसे जिंकताय. आता ते डर्टी गेम खेळून जिंकतात, पण नाही आवडत ना ते प्रेक्षकांना. बनलात तुम्ही कॅप्टन, पण प्रेक्षकांच्या मनात तुम्ही किती वाईट झाला, की प्रेक्षकांच्याच नाही, सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही वाईट होऊन गेम जिंकण्यात काही पॉईंट नाही आहे. सो आणि तो गेम सगळ्यांसाठी, प्रत्येक टास्क हा नवीन असतो. आणि बिकॉज तो स्प्लिट्सविला करून आला आहे, ती बिग बॉस करून आले, त्यामुळे त्यांना हे सगळं ऑलरेडी माहिती आहे कसं काय करायचं. आम्ही हे सगळं बघून किंवा खेळून नाही आलं आहे, त्यामुळे कुठेतरी एक पाऊल आम्ही त्या बाबतीत त्यांच्या मागे असायचो. एका फाईटनंतरला तू बोलली होतीस की तो मला बोलत होता, सौरव बोलला की नको जाऊ नको जाऊ, म्हणजे हा डिसिजन तुझा होता बरोबर? काय मग बाहेर आल्यावर काय त्याची रिॲक्शन होती? नाही, तो खुश होता. मी बाहेर आले यातच त्याला आनंद होता. आणि म्हणजे त्यालाही हवं होतं की मी आत गेले तर मी जिंकून यावं किंवा छान अजून जास्त चांगलं खेळून यावं. आणि बाहेरून त्याला जितका सपोर्ट करणं अपेक्षित होतं तेवढा त्याने सपोर्ट केला. आणि त्याचं असं काही नव्हतं की त्याचं एवढंच होतं की तू नीट राहावंस, खुश राहावंस, बाहेर यायचं आहे, जेव्हा केव्हा येशील ठीक आहे, नाही आलीस तरी ठीक आहे, जिंकलीस तरी ठीक आहे. आणि ते जे मी बोलले होते की तसं ऐकायला हवं होतं त्याचं, कारण तो मला सांगत होता की आत खूप त्रास होतो, प्रिपेअर्ड आहेस का, किंवा विचार कर, असं तो बोलला होता. आणि मी काहीतरी झालं होतं आतमध्ये, त्यामुळे मी खूप लो पॉईंट हिट केला होता. आणि तेव्हा सगळ्यांच्याच तोंडून ते निघाले आतमध्ये, सगळ्यांच्याच तोंडून की अरे कशाला आलो आपण इथे. इवन निकी बोललेली की मी ऑलरेडी एक बिग बॉस केले, मी परत कशी काय बिग बॉसच्या घरात आले. सगळ्यांच्या तोंडून, अंकिताच्या तोंडून निघालं आहे ते, DP दादांच्या. फक्त माझं ते प्रॉमिनंटली दिसून आलं बिकॉज मी मे बी जास्त इमोशनल झाले असेल, बाकीच्यांचं ते दिसलं नाही. सो हा लो मुवमेंट सगळ्यांचा हिट झालेला आहे आतमध्ये, होत राहतो. आणि तो आधीमध्ये घरामध्ये ना आम्हाला 2 जोड्या दिसत आहेत. एक तर निक्की आणि अरबाज आणि दुसरं म्हणजे वैभव आणि एरिना. असं दिसून येतं की ते जबरदस्ती बनवले जातात एक जस्ट स्क्रीनसाठी. तुला काय बोलायचं ह्याबद्दल की ही लाँग टाईम आहे की जस्ट कॅमेरासाठी? मला वाटतं ते कॅमेरासाठी आहे. सत्य वेगळं असू शकतं, पण मला जे वाटतं ते मी सांगितलं. निक्की आणि जान्हवी जे आहेत ते लिमिट्स पूर्ण क्रॉस करून टाकतात आणि निक्कीचं समजू शकतो कारण की तिने आधी बिग बॉस केला आणि तिचा बिहेवियर पण तो तसाच होता. पण जान्हवी ह्याच इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तिला माहिती आहे की वर्षाताई किती मोठ्या आहेत. ती खूपच आणि मोस्टली तिचे फेमस वर्ड्स आहेत लायकी आणि औकात. तुला काय ह्याच्याबद्दल बोलायचं आहे? बापरे, तुम्ही हे जे बोलते ते मी तिकडे 21 दिवस प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि तेच सगळ्यात मोठं कारण होतं की मला बाहेर यायचं होतं, कारण ते मला बघवत नव्हतं. उठसूट आपली एकमेकांची लायकी काढायची. लायकी हा शब्द किती इझिली वापरतात लोक. आणि जान्हवीकडून या अपेक्षा नव्हत्या, आमच्याही नाही. आणि बाहेरही लोक हे एक्सपेक्ट करत नव्हते तिच्याकडून. आणि ती खूप डिसअपॉइंट करते आहे. आणि निक्कीचे म्हणशील तर म्हणजे आता तू पण बोललीस की तिचं ठीक आहे, ती हिंदी बिग बॉस करून आली आहे, तर हे नाही झालं पाहिजे. ती बिकॉज ती हिंदी करून आले म्हणून तिने हे केलेलं ठीक आहे का? तर नाही ठीक आहे. मग एक तर तिला बाहेर काढा, मग तुम्ही वोट आऊट करा आणि तिला बाहेर काढा. सो आय नो आत राहण्यासाठी ड्रामा, भांडण हे आहे गरजेचं, पण काय लेवलवर तुम्ही भांडताय, कोणाला काय बोलताय याचं भान नाही राहत त्या लोकांना. आणि ते ऐकणं ॲज अ थर्ड पर्सन ते फार अवघड असतं. त्याचा एक वेगळा मानसिक त्रास असतो. त्यामुळे दरवेळी आणि त्या लिमिट क्रॉस करतात. दरवेळी रितेश त्यांना ओरडतात, त्या खाली मुंडी घालून गालातल्या गालात हसत असतात त्या निर्लज्जसारख्या. आणि त्याचा एक वेगळा राग येतो की काय म्हणजे हे चाललं आहे आणि ह्याचं काय करायचं. रितेश टी व्हीवरून गेले
की पुन्हा सेम बॅक टू झिरो, काहीही बदल घडत नाही त्या दोघींमध्ये. त्या जशा आहेत तशाच असतात. रितेश सरांच्या ओरडण्याचा त्यांच्यावर काही फरकच पडत नाही. हसत असतात त्याच नाही, ते चौघे तोंडावर हसत असतात ते लोक असं. आणि ते बघून फार वाईट वाटतं की हे काय होतं पण अशा ठिकाणी, असं वाटायला लागतं. टीम बीमध्ये होतेस, तुला असं काय वाटतं की एंडपर्यंत तुमच्या टीम बीमधला असा कोणतरी दगाबाज असेल जो तुम्हाला धोका देईल तुमच्या टीम बीला? नाही, असं कोणी नाही आहे. दगा वगैरे देईल असं कोण नाही आहे. पण ना रिसेंटली जसं अरबाज कॅप्टन झाला ना, तर वर्षाताईंचा जो बिहेवियर आहे तो थोडा चेंज झाला. कारण की अंकिता पण बोलत होती याबद्दल आणि पॅडी दादा पण तिथे होता. तेव्हा ती बोलली की वर्षाताई तिथे गेल्या, म्हणजे फुल कन्व्हर्सेशन आता मी तुला डिस्क्राईब नाही करू शकत, पण ती बोलत होती, डिसपॉईंट झाली होती त्यांच्या अशा बिहेवियरमुळे. तुला काय वाटतं की काय वर्षाताईंचा जो माइंड होता तो चेंज झाला अरबाज जसा कॅप्टन बनला तर? नाही, मला नाही असं काही वाटत. जेवढं मी आज त्यांना बघितलं आहे, मला नाही वाटत वर्षाताई कधीच आयुष्यात अरबाज आणि निकीच्या साईडने खेळतील. त्यांनी किती प्रयत्न केला त्यांना बोलवण्याचा. तर ते आत्ता रिसेंटली मी काल बघत होते, एक कॉन्व्हर्सेशन बघितलं ज्यात त्या बोलल्या, मी ती लोकं बोलत होती की तुम्ही एकदा आमच्या बाजूने खेळून तर बघा, तुम्हाला कळेल आम्ही किती स्ट्रॉंग आहोत वगैरे. तर त्या अशा त्यांच्या भाषेत, हो मी खेळू शकते पण मी कळसूत्री बाहुली नाही होऊ शकत. त्यांना कळसूत्री बाहुली म्हणजे काही कदाचित कळलंही नसेल पुढच्या लोकांना, पण त्या नाही अशा खेळणार. ज्या मला माहीत नाही अंकिता असं का बोलली, पण मला नाही वाटत की टीम बीमध्ये असं कोणी आहे की जो अचानक त्यांच्या बाजूने जाऊन खेळेल. हां, जेव्हा बिग बॉस टीम पाडतात तेव्हा गोष्ट वेगळी असते. तेव्हा तर मी आणि निखिल त्यांच्या बाजूने खेळत होतो, पण तिकडे प्रामाणिक राहणं गरजेचं असतं. कारण ती टीम बिग बॉसने पाडली, तिथे तुम्ही जे दगाबाजी वैभवने केली ते करणं चुकीचं आहे. जसं की डबल इविक्शन झालं आहे, निखिल आणि तू इविक्ट झाल्यास, तुझ्या मते कोण असा आहे तुमच्या दोघांमध्ये की जो डिझर्विंग आहे अजून पण राहायला पाहिजे होता बिग बॉसमध्ये? आमच्या दोघांपैकी अरे बापरे, अवघड आहे हा प्रश्न. आय थिंक बऱ्यापैकी आम्ही इक्वली डिझर्विंग आणि इक्वली नॉन डिझर्विंग आहोत. अरे बापरे, मे बी कुठेतरी मी डिझर्व करत होते, बिकॉज लास्ट जो काही टास्क होता त्यात मी कुठेतरी 1-2 पैसा बेटर केलं होतं म्हणून. बट अगेन माझा जो वेगळा एक अँगल होता इमोशनल लेवलचा, ते तो असल्यामुळे मला हे बोलणंच चुकीचं वाटते की मी डिझर्व करत होते आत राहणं. आय थिंक माझ्यापेक्षा आमच्या दोघांपेक्षा जास्त डिझर्विंग कोणीतरी आत गेलं पाहिजे. थँक्यू, माझ्यावर एवढं प्रेम केलं तुम्ही, मला इतकं सांभाळून घेतलं, इतकं समजून घेतलं, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि मी लवकरच माझ्या कामा थ्रू तुमच्या भेटीला येईन. थँक्यू योगिता फॉर जॉईनिंग अस. थँक्यू फॉर हॅव्हिंग. नमस्कार, मी योगिता चव्हाण आणि तुम्ही मला पाहत आहात टेली चक्करमध्ये.